भिगवण येथे एका मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता एक तपासामध्ये त्या मुलीने देखील आता सांगितलं आहे, की आता मी स्वतःहून त्या मुलासोबत गेले होते. आमचे प्रेमसंबंध होते. असे जे खुलासा जो आहे त्या मुलीने केला आहे. या संदर्भात स्वतः आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आहे. यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. कारण त्यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन एक मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी नागरिकांना संबोधित केलं होतं. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगा, तुम्ही भिगवण येथे गेला होता, मात्र आता त्या प्रकरणामध्ये त्या मुलीने एक खुलासा केला आहे, की मी स्वतःहून गेले होते. कोणत्याही प्रकारची मिरचीची पावडर किंवा असं कोणतंही प्रकरण घडलं नव्हतं. काय शेवटी तिथं ज्यावेळेस प्रकरण घडलं, पीडितांच्या कुटुंबाच्या लोक ज्यावेळेला आमचे संपर्क करतात की असा प्रकार घडलेला आहे आणि तशा प्रकारची कायदेशीर FIR ही आमच्या मुलीला पळून नेलं, मिरच्या पुढे टाकल्या, आमच्याचा पोलीस पंचनामा देखील झाला आणि घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्या प्रकारात तिथं गेलो, पाहिली परिस्थिती आणि ती सगळी वास्तविकता होती की आणि जरी ती आज मुलगी समोर आली असली, तिचं काही जरी असलं, पण तरी आपल्याला त्या मुलीचा व्हिडिओ जो पाहायला मिळतो की मी तो व्हिडिओ देखील पाहिला. त्या मुलीचं वय ती सज्ञान आहे, 18 पूर्ण आहे, म्हणजे 19 वर्षाचं वय तिचं आत्ता आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे की जवळपास मी ह्या मुलासोबत माझ्या मर्जीने गेले, माझं वय पूर्ण आहे असं तिचं म्हणणं आहे. पण तिने जो वय सांगितलं की माझं 9 वर्षापासून होते, म्हणजे याचा अर्थ ती 10 वर्षाची होती. म्हणजे यालाच आम्ही जे म्हणत असतो सातत्यानं की लव जिहाद, की अशाच प्रकारे 18च्या आत असलेल्या मुलींना कुठे टार्गेट केलं जातं. आणि आत्ताच माझ्याकडं काही नाशिकची देखील पीडित महिला काही आलेल्या आहेत, नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या. त्यांचीसुद्धा 15 दिवसापूर्वी FIR दाखल झाली आणि FIRमध्ये त्यांनी वास्तविकता सांगितलं की माझी मुलगी अशा व्यक्तीने पळून नेलेली आहे आणि तिचंसुद्धा वय 18च्या आतच आहे. म्हणजे कायद्याप्रमाणे 18 पूर्ण असल्यानंतरच तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे काय करता येईल ते करता येतं. पण 18च्या आत असताना त्या मुलीला घेऊन गेले आणि त्या घटनेमध्ये तिकडच्या भिगवणच्या आणि या नाशिक जिल्ह्यातल्या ह्या दोन्हींमध्ये साम्य असं आहे की 18च्या अगोदर एक साम्य आहे आणि दुसरं एक साम्य असं आहे की त्यांना वडिलांचं चित्र नाही. पण आमचा हाच प्रश्न आहे आणि हेच म्हणणं आहे आमचं की हे कुठंतरी यालाच आम्ही लव जिहाद म्हणतो. म्हणजे कमी वयामध्ये मुलींना फसवण्यात येतं असं तुमचं म्हणणं आहे? फसवणं नाही, टार्गेट केलं जातं. टार्गेट करूनच त्यांना घेऊन जायला होता आणि त्या थोडंफार त्यांचं काहीतरी घरचं काही जरी नसलं तर थोडंफार काहीतरी त्यांच्या प्रॉपर्टी वगैरे असली पाहिजे थोडीफार तरी, असं आमची एक शंका आहे. मग ह्या संदर्भात येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा काय तुम्ही आवाज उठवणार का? नाही, याच्या बाबतीमध्ये गेल्या काही 2-4 वर्षापासून सातत्याने पब्लिकमधनं, जनतेमधनं आवाज येतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं की या संदर्भातला कायदा लव जिहादच्या बाबतीत तयार झाला पाहिजे आणि ती आग्रही भूमिका ही आमची सातत्याने आहे, तो झालाच पाहिजे. पण ज्यावेळेला ती मुलगी पोलीस स्टेशनला हजर झाली त्यावेळेला तिने स्वतःहून हा जबाब दिला आहे. त्यावेळेला परिवाराचे देखील लोक त्या ठिकाणी आले नाही, शेवटी परिवारातले लोक त्या ठिकाणी असणारच आहेत. पण ज्यावेळेला घटनाक्रम आपण पाहतो की जसं मी आता सांगितलं सिन्नरच्या पीडित महिला आता आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, तर त्यांचंसुद्धा ऐकलं तर त्यांनीसुद्धा सांगितलं की 18च्या आत असताना या प्रकार घडतो. त्या मुलीचा व्हिडिओ तिने सांगितलं 9 वर्षापासून आहे. 9 वर्ष म्हणजे 10 वर्षाच्या असल्यापासून तिला कुठंतरी एखादा व्यक्ती मागं जातो हा संशय, आमचा शंका आहेच ना. पण याच्या मागचं हे लव जिहादचंच प्रकरण आहे असा आमचा ठाम दावा या बाबतीमधला आहे. मग मुख्यमंत्री किंवा ह्या गोष्टी ज्या घडतात तर त्यांच्या कानावर घालणार किंवा काय? नाही, आम्ही शासनापर्यंत या गोष्टी पोहोचवणार आहोत. फिर्याद दाखल पोलीस स्टेशनला असतातच, त्यामुळे या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत राहणार आहे. तर निश्चितच या घटनांचा पाठपुरावा जो आहे तो करत राहणार असल्याचं जे आहे ते आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलेलं आहे. कुणाल जायकर, TVN मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.